कोस्टर रोडवर प्रस्तावित होर्डिंगवरून आता झुंपली आहे। कोस्टर रोडवर होर्डिंगचा प्रस्तावच नाही असं शेलार म्हणतायत। आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपाला भाजपनं आता प्रत्युत्तर दिलंय। होर्डिंगचं कोणतंही कंत्राट काढलं नसल्याचा बीएमसीचा निर्वाळा आहे। कालच मी कोस्टल रोडच्या होर्डिंग बद्दल लिहिलेलं आहे आणि हेच सांगितलेलं आहे की कोस्टल रोडवर जेव्हा आम्ही कोस्टल रोडचं आम्ही स्वप्न बघितलं आणि पूर्ण काम करायचं सुरू केलं तेव्हा कुठेही होर्डिंग एक सुद्धा येणार नव्हतं। हे जे होर्डिंग जे आमच्या कानावर आले प्रस्तावित आहे ते साधारणपणे अमरसन्स गार्डन आणि हाजी अलीचा जो इंटरसेक्शन आहे तिथे असणार आहे। त्याला आम्ही विरोध दर्शवलेला आणि आम्ही सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधी एका ठिकाणी भाजपचे आहेत, एका ठिकाणी मी आहे, मग आमचे खासदार आहेत अरविंद सावंत साहेब, आम्हाला विचारण्यात यावं, तिकडचे स्थानिक जे एएलएम्स आहेत रहिवासी आहेत त्यांना विचारण्यात यावं आणि असं कुठचंही कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका असा प्रस्ताव येऊ नाही। आदित्य ठाकरेजींवरच माझा थेट आरोप आहे। या मोकळ्या जागा मोकळ्या राहूच नयेत। या मोकळ्या जागावर बांधकाम व्हावं, अनधिकृत बांधकाम व्हावं, लोकांना हवी आहे हिरवळ आणि आदित्य ठाकरेजी यांच्या पक्षाला हवी आहे हिरवी पिलावळ। म्हणून निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत अनधिकृत हिरवी पिलावळ यावी या भूमिकेत त्यांनी शपथपत्र देण्यापासून थांबवलंय का? हाच माझ्या चौकशीचा भाग आहे, हाच माझा आरोप आहे। राहता राहिला ज्या होर्डिंगच्या विषयामध्ये आज त्यांना पश्चात बुद्धी सापडली आहे त्याची सुद्धा मागणी आम्हीच केली, तर आयुक्तांनी सांगितलं असा कुठला विषयच नाही, कोस्टल रोडच्या जागेवर होर्डिंगचा प्रस्तावच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।